आजची जी पत्रकार परिषद घेतलेली आहे, खर्णे MIDC मधील प्लॉट नंबर A14, प्लॉट नंबर A15 आणि प्लॉट नंबर A16 या ठिकाणी जे भूखंडधारक आहे ते त्या प्लॉटचा त्या कारणासाठी वापर करत नाही ज्या कारणासाठी MIDC ने दिलेला आहे. A14 ग्रीनस्केप डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेला आहे. कवडी मुलांनी हा घेतलेला आहे. ह्या प्लॉटचा एरिया आहे 2390 चौरस मीटर. जर हा कमर्शियल जर तिथं वापर होत असेल तर त्याचा शासकीय जोरदोदो आहे, जो परिपत्रक आहे MIDCचं, त्या परिपत्रक त्या शासनाच्या धोरणानुसार त्याची किंमत होते 22,46,60,000. एवढं त्या भूखंडधारकांनी पैसे भरावे, नाही तर MIDCने तो प्लॉट ताब्यात घ्यावा असं माझं म्हणणे. दोन्ही पण गोष्टी झाल्या पाहिजे आणि त्याचा वापर त्या कारणासाठी झाला पाहिजे. तिथं कारण दिले इंजिनिअरिंगसाठी. तिथं कितीतरी दिवसापासून तो प्लॉट असाच खाली पडलेला आहे, त्याच्यावरती कंटेनर वगैरे ठेवलेले आहे, व्यावसायिक वापर करत आहेत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर चाललाय. ही पहिली तक्रार आहे. दुसरा भूखंड क्रमांक आहे A15. A15 मध्ये सार्थ इन्फोटेक नावाच्या कंपनीचा साठी दिलेला आहे. ते कायसाठी दिलेलं आहे? IT साठी दिलेलं आहे. ITचा वापर होत नाही तिथं. ग्लास हाऊस जे म्हणतात राजकारणासाठी वापरला जातो, तो आहे संदीप गणेश नाईक यांच्या नावाने आहे. तर त्याच्यामुळं तिथली किंमत जी आहे, तिथला जो एरिया आहे प्लॉटचा 3,744. मग त्याचं सुद्धा जर बघितलं गेलं तर 35 करोडपर्यंत ते पण भरायला लागतात. ते पैसे सुद्धा MIDC भरले नाही. तिसरा जो प्लॉट आहे A16, तो आहे निशान फूडच्या नावाने. याच्यामध्ये ही निशान फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे, याच्यामध्ये स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब हे डायरेक्टर आहेत. आणि याची सुद्धा किंमत जर बघायला घेतली तर नाही म्हटलं तरी एक 40-45 करोडच्या पुढे याची लगभग किंमत होते. तर हे कवडी मोलाने घेतलेले आहेत त्यांनी. नाईक साहेबांचं परवाचं स्टेटमेंट होतं की आम्ही विकत घेतले. विकत घेतले किती रुपयाने घेतले आणि कशासाठी घेतले? विकत घेतले 120 रुपये 200 रुपयाने घेतले आणि त्याचा दर आहे 94,000 रुपयाचा दर पत्रक आहे. तर सगळ्या तिन्ही प्लॉटचे जे पैसे 94,000 प्रमाणे जे होतात ते माझ्या मताने 104 करोड रुपयेपर्यंत होतात अंदाजे. हे पैसे त्यांनी MIDCला भरावे आणि ज्या कारणासाठी प्लॉट घेता तो प्लॉटचा वापर त्या कारणासाठी करावा. अन्यथा तो प्लॉट साहेब म्हटले की आम्ही परत देतो, परत देऊन टाकावा. आणि ह्या सगळ्या प्रकरणाची निपक्षपातीपणे जर चौकशी करायची असेल तर आदरणीय मंत्रीजी गणेश नाईक साहेब यांनी, मी त्यांचा राजीनामा मागायला एवढा मोठा माणूस नाही, मी नाही मागू शकत, त्यांनी स्वतःहून आपला राजीनामा द्यावा, याची चौकशी व्हावी. या प्रकरणी स्थळपाणी झाली पाहिजे आणि पूर्णपणे चौकशी होण्यासाठी साहेबांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि बाजूला सारावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्या सर्वांसाठी मी सगळ्या ठिकाणी मी तक्रारी केलेल्या आहेत. टोटल MIDCचे जेवढे पण अधिकारी आहेत, CO असतील, त्यांना तक्रार केली आहे. माप्याचे प्रादेशिक अधिकारी आहेत, त्यांना तक्रार केली आहे. नंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, त्यांना तक्रार केली आहे. माझी मागणी आहे की तुम्ही स्थळपाणी करा. स्थळपाणी का करत नाहीत? कुणाला घाबरतात? बाळासाहेब मिरजे ह्या व्यक्तीला घाबरू नका. मी मला घाबरून काय फायदा नाही. कागद काय बोलतात? आणि त्याच्यामुळे ती स्थळपाणी करत नाही. लवकरात लवकर ते पैसे भरावे, ती स्थळपाणी करावी आणि जर तुम्हाला जर प्लॉटचा वापर करत नसेल तर प्लॉट MIDCला परत द्यावा. नाहीतर मग बाजूला त्या कामधेनुने बांधली 22-23 माळे, तिथे पण तसेच होतील. 5 स्टार हॉटेल होईल. नंतर काय करायचं? हे उद्योग सगळे बंद होऊन जातील. औद्योगिक क्षेत्रासाठी MIDC राखीव ठेवतो, लोकांना रोजगार निर्मितीसाठी. पुढे लोकांना रोजगार निर्मिती होते. प्रत्येक जण आपला कमर्शियल वापर चालू करतो. भविष्यामध्ये MIDC बंद होईल आणि परत आंदोलन करा. तर हे सगळं लोकांसमोर यावं यासाठी आजची पत्रकार परिषद होती, असं म्हणा. तक्रार केल्याच्या नंतर कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे ही आज पत्रकार परिषद घ्यावी लागली. इलेक्शनच्या काळात मी नव्हतोच घेणार, कारण मला निवडणुका होऊ द्या. परंतु गेल्या आठवड्यामध्ये 2 दिवसापूर्वी मी गवते मॅडमची मुलाखत पाहिली. त्याच्यात त्यांनी सांगितलं की रबाळेमध्ये कोणीतरी हॉटेल बांधले. काल गजानन काळे साहेबांचं पाहिलं. त्यांनी सांगितलं की नाईक साहेबांनी
शिंदे साहेबांनी कुठेतरी प्लॉटमध्ये काहीतरी गैरव्यवहार केला. त्यांनी तर तक्रार नाही केल्या, ते फक्त बोलतात. मी तर तक्रार केल्या. मग म्हटलं मी का मीडियासमोर जाऊ नये, आणि म्हणून आज मी मीडियासमोर येऊन या गोष्टी सांगितलेल्या. राज्यकर्ते जर सत्तेचा गैरवापर करत असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय होणार, असं माझं मत आहे. त्याच्यामुळं ह्या राज्यकर्त्यांना लगाव आणला पाहिजे, यांच्यावरती लगाम आला पाहिजे, म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा भेटला पाहिजे.